रवी रवी अरे फक्त पाय येत आहेत का बरोबर बस 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 हां हां. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जो लॉकडाऊन करण्यात आला त्याच्यानंतर अनेक गोष्टी थांबवण्यात आल्या आणि नंतर मग कालांतरानं आपली PDS सिस्टीम जी आहे रेशन दुकानांपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याची याला आपण चालना दिली. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आल्या. कुठे ट्रक्स अडवले गेले, कुठे दुकानच बंद होते, कुठे माथाडी बांधव जे आहेत ते काही वेळेला कामावर यायला नाराज होते. अशा परिस्थितीमध्ये आपण काम सुरू केलं. हे खरं मोठं चॅलेंजिंग काम होतं, कारण हे सगळं बंद असताना 53,000 दुकानातून राज्यात 12.5 कोटी लोक आहेत. पैकी 7.5 कोटी लोकांना आपल्याला अन्न सुरक्षा कायद्याखाली 3.5 लाख टन गहू तांदूळ जे आहेत पोचवायचे होते. खरं म्हणजे दर महिन्याला 3.5 लाख 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपण ते पोचवतो. पण यावेळेला लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं की धान्य आहे की नाही. त्यामुळे पहिल्या 10-12 दिवसामध्ये लोक दुकानावर आले आणि आपण सुद्धा त्यांना त्यांचं धान्य दिलं. त्याचा अर्थ 3.5 लाख टन धान्याचं वाटप आपण 10-12 दिवसामध्ये एकरेच्या संपवलं. त्याच्यानंतर त्याच लोकांना भारत सरकारने प्रत्येकी 5 किलो तांदूळ द्यायचा आदेश काढला आणि तो सुद्धा आपण तांदूळ जे आहे आपण द्यायला सुरुवात केली आणि जवळपास 24 तारखेपर्यंत जवळजवळ 95% लोकांना आपण तो मोफत तांदूळ पुरवला. आता हे सगळं झालं ते फक्त अन्न सुरक्षा कायद्याखाली जे लोक होते त्या. त्याच्यानंतर मग कालपासून 24 तारखेपासून आपण केसरी कार्ड आहेत, परंतु त्यांना ते ऑनलाईन झाले नाहीत, त्यांना काही सवलत मिळत नाही असे ते केसरी कार्ड होते. आणि संबंधित असे 3 कोटी लोक त्यांना आपण कमी भावाने म्हणजे 8 रुपये किलो गहू आणि 12 रुपये किलो तांदूळ या भावाने कालपासून हे वाटप आपण सुरू केलेलं आहे. ते जवळपास एकूण जे आहे ते टोटल त्याचं ते आहे जवळपास 3 लाख टन मेट्रिक टन, 93,000 मेट्रिक टन गहू, 61,000 मेट्रिक टन तांदूळ एका महिन्याचे हे पुरवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. हे काम मुंबईमध्ये सगळीकडे 24 तारखेला सुरू झालेलं आहे. कोकण विभागात सुरू झालेला आहे. औरंगाबाद विभागामध्ये सुरू झालेले आहेत. काही उद्या परभणीला 27 तारखेला आणि उस्मानाबादला 26 तारखेला, औरंगाबाद 26 तारखेला सुरू होईल. सगळीकडे आपण 24-25 तारखेला या केसरी कार्डांचं ज्या धान्य द्यायला सुरुवात केली. अमरावती डिव्हिजनमध्ये 24 तारखेला सगळीकडे द्यायला सुरुवात केलेली आहे. नाशिक विभागामध्ये मात्र नाशिकला 1 मेला, धुळ्याला 26 एप्रिल,
नंदुरबार 25 एप्रिल, जळगाव शहरामध्ये 1 मे आणि 26 एप्रिल ग्रामीणमध्ये, अहमदनगरला 1 मेला शहरात आणि 25 एप्रिलला ग्रामीणमध्ये अशा रीतीने वाटप होईल. पुण्यामध्ये सुद्धा पुणे ग्रामीणमध्ये 26 तारखेला वाटप सुरू होईल. सोलापूरला 1 मेला, कोल्हापूरला 24 मेला सुरू झालेले आहे. सांगलीला त्याच्या अगोदर 19 एप्रिलपासूनच सुरू झालेलं आहे, 50% वाटप सुद्धा झालेलं आहे. आणि साताराला 1 मे पासून आपण सुरू करणार आहोत. तर अशा रीतीनं जवळपास एका महिन्यामध्ये हे तिन्ही प्रोग्राम जे आहेत वेगवेगळे, 3.5 लाख टन तांदूळ, 3.5 लाख टन आणि हे जवळपास 2 लाख टन असं एकूण ते सगळं काही हिशोब आहे. तर ते सगळं आपण ह्या महिन्यामध्ये आपण जवळपास पूर्ण करू. डाळीच्या बाबतीमध्ये भारत सरकारकडून डाळ येते आहे, मोठ्या प्रमाणात आलेले आहे. हे सगळे कार्यक्रम संपल्यानंतर जे अन्न सुरक्षा कायद्याखाली ज्यांना सवलत मिळते आहे त्यांना प्रत्येक कार्डाला तूर किंवा चणा डाळ दोन्हीपैकी 1 किलो देण्यात येईल. हे सगळं करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली यंत्रणा तीच आहे. यंत्रणामध्ये काही वाढ झालेली नाही. किंबहुना त्या ठिकाणी आता जवळपास एका महिन्यात आपण 9 लाख टन धान्याचं वाटप करणार आहोत किंवा हे करत आलेलो आहोत. 7 टन तर झालेलं आहे, पुढचे जे आहे ते 1.5-2 टन जे आहे ते आपण त्या महिन्यामध्ये पूर्ण करू. जास्तीत जास्त एफिशियन्सीने, कार्यक्षमतेनं हे आपली जी वाटप यंत्रणा जी आहे, साखळी जी आहे ते काम करते. काही दुकानामध्ये अडचणी सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या तक्रारी आल्या. तक्रारीच्या बाबतीत जर आपण सांगितलं, विचारलं तर आमच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये 14,000 ऑनलाईन, ऑफलाईन आणि ईमेलवर तक्रारी आलेल्या आहेत आणि जवळपास 8,000 एकूण तक्रारी जे आहेत निकाली काढण्यात आलेल्या आहेत. नाशिकच्या मंत्रालय ऑफिसमधून जे आहे आतापर्यंत जवळजवळ 21,000 तक्रारी आलेल्या किंवा त्यांना ते तक्रार होती किंवा त्यांना काही मार्गदर्शन हवं होतं. तर त्याप्रमाणे इथल्या स्टाफनं ह्या सगळ्या उत्तरं दिलेली आहे. त्यामुळे ते सुद्धा काम जे आहे सुरू आहे. काही दुकानदारांनी निश्चितपणे जे आहे गडबड केलेली आहे, त्यांच्या बाबतीमध्ये आपण कारवाई केलेली आहे. 19 एप्रिलपर्यंतची जी कारवाई, 19 एप्रिलपर्यंत राज्यातील 39 रेशन दुकानावर गुन्हे दाखल झाले, 87 रेशन दुकानाचे निलंबन करण्यात आलं आणि 48 रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले. नागपूर महसूल विभागात 5 गुन्हे नोंदवण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे 11 दुकानं जे आहेत निलंबित करण्याची कारवाई झाली. वर्ध्याला 4 दुकानं निलंबित केलेली आहेत. अमरावतीमध्ये सुद्धा आपण गुन्हे नोंदवलेले आहेत. 7 दुकानांचं तिकडे निलंबन झालं आहे. 13 दुकानांचा परवाना रद्द झालेला आहे. बुलढाणा वगैरे जे सगळे आहेत डिटेल्स सांगत. औरंगाबादमध्ये सुद्धा 29 रेशन दुकानाचं निलंबन करण्यात आलं आहे. 4 दुकानाचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 12 रेशन दुकानदारावर, त्याखालोखाल उस्मानाबाद जिल्ह्यात 5 दुकानांवर कारवाई केलेली आहे. नाशिक विभागात सुद्धा कारवाई झाली, पुणे विभागात सुद्धा कारवाई झाली. अशी सर्वतोच या कारवाई सुरू आहे. पण ही कारवाई करताना काही दुकानदार खरोखर लोकांना त्रास देत आहेत किंवा कमी धान्य देत आहेत किंवा ज्यादा पैसे घेत आहेत, या तक्रारी खऱ्या ठरल्या. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, 53,000 दुकानामध्ये सगळीचकडे हीच परिस्थिती आहे, अशातलं काही भाग नाही. मोठ्या प्रमाणावर हे दुकानदार जे आहे आज सुद्धा तेवढंच रिस्क जे आहे, धोका पत्करून
आज दुकानं सुरू ठेवून ते अन्नधान्य जे आहे ह्या सगळ्या लोकांपर्यंत महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी पोहोचवण्याचं काम करत आहे. त्याच्यामध्ये दुकानदार आहेत, त्यांचे नोकर आहेत, नंतर ते ट्रक ड्रायव्हर आहेत, त्याच्यावर धान्य चढवणारे उतरवणारे जे माथाडी कामगार आहेत, ते सगळेच जे आहेत जीव धोक्यात घालून काम करत आहेत आणि पहिल्यापेक्षा जास्त कार्यक्षमतेनं त्यांनी काम केलेलं आहे. दुकानदारांना सुद्धा मला सांगायचं, तुम्ही जे काही आता वाटप करायला सांगतो आहोत त्या बाबतीमध्ये तुमचं जे काही देय कमिशन असेल ते सगळ्या बाबतीमध्ये तुमचं कमिशन देण्यात येईल. काही लोकांना वाटतं आम्हाला फुकटच काम करायला सांगतात, तसं नाही. त्यांना त्या कामाचा जो आहे मोबदला जो जे काही प्रमाण ठरलेलं आहे पहिल्याप्रमाणे त्या प्रमाणामध्ये तिथे सुद्धा त्यांना मोबदला देण्यात येईल. परंतु काही दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकार झालेले आहेत ते मला असं वाटतं योग्य नाही. आम्ही आता बोललेलो आहोत, त्या दुकानदारांचे प्रतिनिधी या प्रमुख आहेत युनियनचे बाबर यांना, त्यांनी सांगितलं 1 महिन्यानंतर आम्ही नाही तर दुकानं बंद करू. तर बऱ्याचशा ठिकाणी आम्ही मी DG बरोबर बोललेलो आहे की त्यांनी दुकानाला पोलिसांचं प्रोटेक्शन वगैरे द्यावं. तसं आणि कलेक्टरांनी सुद्धा ते वाटप नीट होईल पाहावं. काही ठिकाणी शिक्षकांची सुद्धा नेमणूक त्यांनी केलेली आहे गावागावामध्ये की जेणेकरून म्हणजे योग्य अंतर ठेवून सुद्धा लोक उभे राहतील आणि काळाबाजार पण होणार नाही. या दोन्ही गोष्टी होतील. पोलीस किंवा तिथे शिक्षक जर तिथे असेल तर त्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. कारण माझ्या डिपार्टमेंटमध्ये एवढे काही लोक नाही आहेत की त्या 53,000 दुकानांवर लक्ष ठेवू शकतील अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून आपण तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील, पोलीस असतील यांची आपण मदत घेतलेली आहे. पण आणि त्यांचे जे बाबर म्हणून जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत की या दुकानदारांना सुद्धा विमा काढण्यासंदर्भातली फाईल आम्ही फायनान्सकडे पाठवलेली आहे. त्याच्यामुळे असं काही नाही की बा दुकानदारांना आम्ही तुच्छ लेखतो अशातला भाग नाही. त्याच्यामुळे त्यांनी बाकी जे आहे अशा या अडचणीच्या काळामध्ये कुणीही अशा प्रकारचा विचारसुद्धा करता कामा नये. कारण लोकांना आज धान्य मिळण्याची अतिशय गरज आहे. त्यांनी कुठलं आंदोलन कृपया छेडू नये. पण त्याचबरोबर जर कोणी जर चुकीचं करत असेल तर सरकारला त्या संदर्भामध्ये कारवाई करावीच लागेल. आणि मला असं वाटतं त्याला तुमचा आक्षेप दुकानदार संघटनेचा आक्षेप असता कामा नये. आता नाशिकमध्ये जे आहे, नाशिकमध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह केसेस 130 आहेत. रिकवर्ड झालेल्या काही 2 आहेत. 11 मृत्युमुखी पडलेले आहेत. 117 लोक जे आहेत हे औषधोपचार घेतात. त्या 130 मध्ये 115 आहेत केवळ मालेगाव शहरातले आहेत. आणि जे मृत्युमुखी पडले 11 ते सुद्धा त्याच भागातले मालेगाव शहरातलेच आहेत 11 ते. आणि एकूण तिथे आता मालेगाव भागामध्ये 104 लोक ट्रीटमेंट घेत आहेत. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये हा जो भाग जो आहे मालेगाव हा जास्त बाधित झालेला आहे. आता याचं कारणही तसंच आहे. प्रचंड गर्दी एकाच ठिकाणी लोक राहतात. पॉप्युलेशन जे आहे पॉप्युलेटेड एरिया आहे. एकेका घरामध्ये 4, 5, 10, 12 लोक राहतात. घरं लहान आहेत आणि तिथे जवळजवळ 5.5-6 लाख तिथे लोकसंख्या असावी तेवढ्या भागामध्ये असा अंदाज आहे. आणि तिथे काही गैरसमज सुद्धा होते किंवा पसरवले जात. NCR आहे, NPR आहे, आपण सहकार्य करायचं की नाही, आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना सुद्धा सहकार्य होत नव्हतं. पण तिथले जे आहेत डॉक्टर सईद फरानी जे आहेत सर्जन आहेत, महापौर आमदार मौलाना मुफ्ती आहेत, महापौर तायरा शेख आणि माजी आमदार आसिफ शेख या सगळ्यांना मदतीला घेऊन
सोशल मीडियाच्या द्वारे किंबहुना मस्जिदवरून सुद्धा ऐलान करून की ह्या सगळ्यांना मदत करा. त्याच्यामध्ये कुठलाही NPR NRCचा वगैरे काही संबंध नाही हे सांगण्यात आलं आणि त्याची मदत केली जाते. हे खरं आहे की आता कालपासून रमजान सुरू झालेलं आहे, त्यामुळे एकदम पुढे गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. स्वतः जे आहेत तिथले नवीन काही अधिकारी पण आम्ही दिलेले आहेत. डॉक्टर्स कमी होते ते राजेश टोपे यांना फोन करून आम्ही जादा डॉक्टर्स आणि इतर लोकांना पण तिथे पाठवतो आहे. अर्थात ते सर्व पाठवत असताना ऑर्डर निघते, पण कित्येक वेळेला काही लोक जे आहेत त्यामुळे त्या भागामध्ये हजर होत नाहीत. ही सुद्धा एक प्रॅक्टिकल अडचण जी आहे ती येते आहे. स्वतः तिथे जे आहेत SP जे आहेत त्या बिचाऱ्या जाऊन बसलेल्या आहेत, आरती सिंग. कलेक्टरसुद्धा जे आहेत ते सातत्यानं ते चक्रा मारत आहेत. मांढरेजी डिव्हिजनल कमिशनर माने आहे, ही सगळी मंडळी जी आहेत आणि अर्थातच सिव्हिल सर्जन आहे. हे आम्ही जास्तीत जास्त तिथे वाढ होणार नाही याची प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आहोत. काही ठिकाणी तिथे जवळजवळ 125-150 लोकांचं जे आहे टीम बनवून वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत परीक्षण जे आहेत सुरू केलेलं आहे नागरिकांना. तर अशा रीतीने तिथे सुद्धा जे आहे तुमचं लक्ष आहे, परंतु अजून खूप काम करण्याचं आणि खूप यश त्याच्यामध्ये मिळण्याची आवश्यकता आहे. केंद्राने आज जो निर्णय घेतलेला आहे की मॉल्स व्यतिरिक्त जे काही दुकानं आहेत महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रातले ते उघडा करण्याचा निर्णय अधिसूचना काढली, या संदर्भात आपल्याला काय नेमकं वाटतंय, निर्णय कसा? मला असं वाटतंय की ही दुकानं उघडल्यानंतर सुरुवातीला तिथे गर्दी होईल, परंतु एखाद दिवशी गर्दी झाल्यानंतर नंतर मात्र लोक जे आहेत तेवढी ती गर्दी होणार नाही. कारण अनेक दिवस एखादी गोष्ट न मिळाल्यामुळे झुंबड नक्की उडे, 1-2 दिवस ती झुंबड उडे, मग त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं लोकांना सांभाळून सांगावं लागेल. पण 1-2 दिवसानंतर मात्र ती झुंबड कमी होईल आणि लोक जे आहे मग आता लोकांना कळून चुकलेलं आहे की घरात असू देत नाही तर बाहेर असू देत, आपल्याला जे आहे या कोरोनाचा सामना करायचा असेल तर ठराविक अंतरानं राहिलं पाहिजे, मास्क वापरले पाहिजे आणि इतर ज्या गोष्टी हात धुणं वगैरे टाळल्या पाहिजे, काळजी घ्यायचं त्यांना आता कळून चुकलेलं आहे. त्याचं पुरेसं शिक्षण जे आहे मीडियाच्या माध्यमातून, इतर माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं आहे. आणि म्हणून ही जे आहे सुरू व्हायला पाहिजे. नाहीतर लोक त्रासतात का त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाहीत म्हणून. पण हव्या असलेल्या गोष्टी जर मिळत असते आणि शांततेने सोशल ठेवून जर करत असते तर आपण करायला पाहिजे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुद्धा जे आहे थोडीशी हलायला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळेच काही ठिकाणी त्यांनी जे आहेत उद्योगधंदे सुद्धा सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. आता 1-1.5 महिना झाला आपण सगळं बंद करून बसलेलो आहोत. खर्च मात्र जे आहे सुरू आहे, वेगवेगळ्या प्रकारचा खर्च, आरोग्याचा असेल, इतर असेल, पोलिसांवरचा असेल, अन्नधान्याचा असेल, सगळं काय धोका असेल. हे संपूर्ण देशाचं म्हणत आहे. ते अर्थचक्र तर पूर्णपणे थांबलेलं आहे. लोकांना नोकऱ्या नाही, त्याच्यामुळे परत त्यांच्या पुढे अडचण नाही की आता पुढे हे सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या कशा. तर हे म्हणजे कोरोना जेवढा भयंकर आहे तेवढं ही सुद्धा गोष्ट जे अर्थचक्र थांबलेलं जे आहे आपलं, ती गोष्ट सुद्धा तेवढी भयावह निश्चितपणे आहे. त्याच्यामुळे सुद्धा हळूहळू त्याला धक्का देणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्याने जो निर्णय जो घेतला तो स्वागतार्ह आहे. याच्यामुळे लोकांनी मात्र जे आहे जास्त झुंबड न करता आणि सरकारला परत असं वाटून नाही की ते बंद करून टाका परत. कारण असं झालं, मुख्यमंत्र्यांनी मुंबई पुणे वगैरे थोडंसं जरा ओपन करायचं ठरवलं आणि शेकडो गाड्यांच्या रांगा ज्या आहेत मुंबई 2 वाजता परत तो निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे लोकांनी जरा थोडंसं समजदारीने जर घेतलं तर मला असं वाटतं की ही दुकानं वगैरे हळूहळू चालू राहतील आणि तिथे मग गर्दीसुद्धा कमी होणार नाही आणि मग तक्रारीसुद्धा जास्त येणार नाही. पण मुंबईमध्ये 1001 झोन असेल की ते कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे तिथे बऱ्यापैकी महापालिकेने लॉक केलेले आहेत. मग
जिथे जिथे जे आहेत म्हणजे अति धोकादायक असे जे एरिया तयार झालेले आहेत स्पॉट, तिथे तर सरकारला काळजी घ्यावीच लागेल. तिथे कडक अंमलबजावणी करावीच लागेल. तिथे पॅकेटच्या माध्यमातून इतर माध्यमातून या सगळ्या गोष्टी आतमध्ये द्याव्या लागतील. कारण ते सगळे जे अति धोकादायक अशा परिस्थितीमधले हे विभाग आहे आणि ते तिथे जास्त वाढू नये आणि तिथून आणखी दुसऱ्या ठिकाणी जास्त वाढू नये, पसरू नये म्हणून सरकारला काळजी घ्यावीच लागेल. त्याच्यामुळे 100% सगळीकडे सुरू होईल असं म्हणायचं काही कारण नाही. सर आपण म्हणजे पूर्ण किंवा डाक जी दुसरी देणार आहोत ते फक्त अन्न सुरक्षा कायद्यात याच्यातले रेशन नाही. तूर्त जे आहे ते अन्न सुरक्षा कायद्यात केसरी कार्ड ज्या राहिलेले आहेत त्यांच्यासाठी गहू आणि तांदूळ प्रत्येकी 5 किलो 2 महिन्यासाठी मेचं वाटप आताच आपण सुरू केलेलं आहे. ते आता जे वाटप करतोय आपण केसरी कार्डचं ते मे महिन्यासाठी करतो आहोत आणि जून महिन्याचं सुद्धा मेच्या एंडला मेच्या शेवटाला आपण जून महिन्यात सुद्धा करू. पण रमजानमध्ये प्रत्येक घरात मालेगावमध्ये प्रत्येक घरात अन्नधान्य पोहोचावं अशी व्यवस्था करण्यासाठी आपण काय करतो होता. कारण की आपल्या नियमाप्रमाणे जे अन्नधान्य पोचायला पाहिजे ते आपण कधीच त्या भागामध्ये प्रायोरिटी देऊन पोचवलेलं आहे. या अगोदर म्हणजे आलेला सगळं म्हणजे मोफत तांदळाचा असेल कार्यक्रम किंवा आणखी काय अन्न सुरक्षा कायद्याचा असेल हा कार्यक्रम अगोदरच आपण तिथे केलेला आहे आणि तो 100% पूर्ण झालेला आहे. आता फक्त त्यांनी फळं वगैरे त्यांना काय लागतील ते काय गोष्टी लागतील त्याच्यासाठी तिथे अधिकारी आहेत, इतर कलेक्टर आहेत आणि इतर एस.पी. वगैरे ते आतमध्ये जे भाजी वगैरे पाठवणं, फळं पाठवणं हा कार्यक्रम स्वतः करतात की जेणेकरून तिथे उद्रेक होईल. सर मालेगावमध्ये वारंवार जमाव बाहेर पडतोय, पोलीस अडवतात तर पोलिसांवर देखील हल्ला केला जातो. म्हणजे जम्मू काश्मीर सारखी स्थिती आपल्याला मालेगावमध्ये बघायला मिळते. कारवाई काहीच होत नाही. आता एक आहे की काही काही ठिकाणी काही लोक जे आहेत लॉकडाऊन तोडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला पोलिसांना सुद्धा थोडंसं कठोर व्हावं लागतं. पण पोलिसांना सुद्धा माझं सांगणं आहे की कठोर व्हावं पण त्याला सुद्धा मर्यादा असली पाहिजे आणि तुमचा धाक असला पाहिजे. तुमच्या धाकानेच ते जे आहे लॉकडाऊन जे आहे सुरळीत चालू राहिलं पाहिजे. आणि अर्थातच आमची बाकीची पण जबाबदारी पडते आहे सर्व यंत्रणेची की आतमध्ये सगळं मालाचा पुरवठा जो आहे त्यांना अत्यावश्यक गोष्टी ज्या पाहिजे त्यासुद्धा आतमध्ये झाल्या पाहिजे. तर आहे तिथे काही प्रश्न निश्चितपणे आहेत पण ते प्रश्न जे आहेत तिथे अधिकारी जे आहेत अतिशय काळजीपूर्वक प्रयत्न करून ते सोडवतात. मालेगावमध्ये अजून चिन्हाचं कौतुक येत आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये जवळपास 250च्या आसपास मृत्यू झालेले आहेत. मग ते कोरोना व्यतिरिक्त आजाराचं असं एकदा सांगितलं जात आहे. परंतु नेमकी स्थिती काय? काही नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांना उपचार केला जात नाही, कोरोना व्यतिरिक्त इतर उपचारच होत नाही म्हणून त्या नागरिकांचा मृत्यू होते किंवा मग प्रशासन काही लपवते काय? मला असं वाटत नाही. कोरोनाचा मृत्यू जो असेल तो लक्षात आलेलेच आहे आणि त्याची काळजी जी आहे सगळेच घेतात. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या सुद्धा मृत्यूचं प्रमाण असतंच ना देशामध्ये. ते काही थांबता शोधला काय नाही. अनेक प्रकारचे जे आहेत आजार असतात त्या आजाराला सुद्धा लोक मृत्यू करतातच. परंतु कोरोनाचे जे आहेत त्या बाबतीमध्ये आपण जास्त लक्ष देतो. इतर ठिकाणचे सुरू आहे, इतर ठिकाणी ते इस्पितळ पण सुरू आहेत. कोरोनासाठी काही इस्पितळं जे आहेत आपण कोविड-19साठी ती रिझर्व केलेली आहे, अधिग्रहित केलेली आहे. तर काही ठिकाणी बाकीची इस्पितळं सुरूच आहेत की त्या ठिकाणी इतर सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट मिळू शकेल. स्थानिकांचा आरोग्य की इतर आजारावर उपचार होत नाही. आपल्याकडे तसे आदेश राहतील का जिल्हा प्रशासनाला वगैरे इतर आजारांवर उपचार होत नाही म्हणून हे मृत्यू वाढले. म्हणजे आजपर्यंतचा रेशो जो होता मालेगावचा मृत्यू पडण्याचा तो गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये खूप वाढलेला आहे. त्याचं म्हणणं आहे की इतर जे खासगी डॉक्टर असतील किंवा आरोग्य विभाग आहे त्यांचं त्या लोकांकडे लक्ष नाही आहे म्हणून हे मृत्यू वाढत आहेत. असं आहे की कोरोनामुळे तर ते थोडंसं त्याच्यात वाढ होणारच आहे. आणि बाकी तिथे जे आहे स्वतः डॉक्टर सईद फरानी वगैरे जे आहे तिथलेच डॉक्टर सर्जन आहेत त्यामुळे सुशिक्षित आहेत आणि इतर डॉक्टर सगळे जास्तीत जास्त घेत आहेत आणि ते आम्हाला कळवतात काय
कुठली गोष्ट किंवा आमदार आहेत, मुख्य आहेत किंवा कैलास शेठ ही सगळे आम्हाला कळवतात आणि आमचे स्वतःचे जे आहेत अधिकारी स्पॉटवर काम करतात. त्याच्यामुळे जर तुम्ही आता आजारी असेल तर ते लपून जर ठेवलं तर मात्र मग अडचण येते. आता मागचे जे काही 1-2 मृत्यू काही झाले ते अगदी शेवटच्या क्षणाला त्या कोविड म्हणजे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. परंतु ही जी ताबडतोब लक्षणं दिसल्याबरोबरच त्यांनी जर स्वतःहून जर पुढे आले असते तर कदाचित जे आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे उपचार करता आले. पण हे सुद्धा आहे लोकांना असं वाटतं की आपल्याला आपण ते ओपन केलं तर सांगितलं तर आपल्याला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये टाकते ह्या भीतीनं ते सांगतच नाहीत काय पहिलं आणि अंगावर काढायला कारण सिम्पटम्समध्ये काय सर्दी खोकला वगैरे आणि नंतर मग पुढच्या त्याच्यामध्ये हवा जी आहे कमी मिळणे किंवा ऑक्सिजन कमी मिळणं दम लागणं ते असे हळूहळू वाढत जातात. तर सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे कोणी जातच नाही त्यांना असं वाटतं की आपल्याला क्वारंटाईन करते. त्या भीतीपोटी या काही लोक जे अंगावर काढतात आणि अंगावर काढल्यानंतर मग फार पुढच्या स्टेजला गेल्यानंतर शेवटच्या स्टेजला जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टरसुद्धा काही करू शकत नाही अशा परिस्थितीची प्रतिनिधी आहे त्यांचा आणि मग दुर्दैवानं मृत्यू होतो. तर असं जर कोणाला काही वाटत असेल खासी खोकला किंवा इतर काही गोष्टी सिम्पटम्स ताबडतोब जे आहे तिथे आता शेकडो लोक काम करत आहेत आपले डॉक्टर्स पॅरामेडिकल स्टाफ वगैरे त्यांना सांगितलं तर ताबडतोब ज्या क्वारंटाईन करण्यापासून तर त्यांना इलाज करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करता येईल. आपण जे शोधून काढतो शोधून काढणं इथं बरोबर आहे परंतु आपल्याला जर काही झालं तर आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे. मला त्रास होतो आहे सांगायला हे प्रमाण वाढलं पाहिजे. ज्यांना असा त्रास होतो त्यांनी स्वतःहून ताबडतोब पुढे आलं पाहिजे. सांगितलं मला चेक करा मला त्रास होतो आहे. हे जर झालं तर अनेक जे पुढच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला टाळता येतील. पण आता म्हणजे काय कंपनी फोर्सफुली जावं लागतं हे तुझा मामा चेक करू दे ते चेक करायला देत नाही असं होतं का मला. पण अनेक ठिकाणी असं होतं की सिम्पटम्स नसलेले पण कोरोना बाधित आहेत. त्यांना सिम्पटम्सच नाही पण ते कोरोना बाधित आहेत. पॉझिटिव्ह असून सुद्धा त्यांना सिम्पटम्स नाही. तर अनेक लोकांचं असं म्हणणं की जनरल चेकअप जर झाला सगळ्यांचा तर अधिक केसेस समोर येऊ शकते. जनरल चेकअप म्हणजे काय 12.5 कोटी लोक आहेत. आता जनरल मालेगाव चेकअप कुठे करणार. मालेगावचं म्हटलं तरी 6 लाख लोक असतील आणि आपला स्टाफ किती आहे तरी सुद्धा त्या प्रत्येक गलीतून जाऊन ज्या लोक चेकअप सुरू आहे सगळा जनरल चेकअप सुरू आहे असं नाही केलं. जर 200 लोक काम करतात तिथे डॉक्टर्स आणि स्टाफ आणि बाकीचं आता आणखी जे आहे अगदी पोलिसांपासून इतर काय डॉक्टर्स आणखी परवाच्या दिवशी दिले. राजेश टोपेंना आम्ही फोन केला मंत्री महोदयांना त्यांनी ऑर्डर्स काढला. आमच्या त्या CO मॅडम्स आहेत लीना बनसोड त्यांनी ऑर्डर्स करून अनेक डॉक्टर्सचे आणि पॅरामेडिकल स्टाफ पाठवलेला. तर चालू आहे प्रयत्न करायचा सुरू आहे परंतु प्रत्येकाने जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःहून पुढे यायला पाहिजे. राज्याच्या राजकारणाच्या संदर्भातला एक विषय असा आहे की उद्धव ठाकरेंचं जे राज्यपाल नियुक्त आमदारकीचा जो विषय आहे त्याच्यावर अजून राज्यपालांना निर्णय घेतलेला नाही आहे. अशा केसमध्ये मला त्यांना जर राजीनामा दिल्यापर्यंत मुख्यमंत्रीची शपथ घ्यावी लागते. मला असं वाटतं की अर्थात राज्यपालांसुद्धा त्याची कल्पना आहे की मंत्रिमंडळाने एखादा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी करणं हे राज्यपालांना भाग असतं. म्हणजे आपल्या नियम कायद्यांमध्ये तरी साधारणपणे अशी मांडणी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचं नाव सुचवलेलं आहे. तर त्यामुळे जे आहे त्यांना घ्यायला काहीच ताबडतोब त्यांना आमदार करण्यामध्ये कुठलाही बाधा येण्याचं काहीही कारण नाही. नंबर 1. नंबर 2 त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत काही तर असं असेल तर कलाकार अमुक ते तमुक लेखक अमुक तर स्वतः उद्धव ठाकरे हे व्यंगचित्रकार आहेत, सामनाचे संपादक आहेत, त्याच्यानंतर ते फोटोग्राफर म्हणून सुद्धा एक कलाकार आहेत. तर त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा ते बसतात. आणि त्याचबरोबर तिसरी गोष्ट या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत आणि कोरोनाची लढाई लढत असताना कुठेही डिस्टर्ब होणार नाही सरकार याची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे.
सर अजून एक विषय, राज्याच्या बाहेरून आलेले जे कामगार आहेत त्यांची काही आकडेवारी आपल्याकडे आहे का? किती लोक नेमके अडकलेले आहेत राज्यामध्ये की ज्यांना परत जाण्याची आता आवश्यकता आहे किंवा त्यांच्या संदर्भात आकडेवारीची नाही, मुंबईला ती असू शकते. कारण कोरोनाचं अजून एक चित्र असं समोर येत आहे की जे संशयित आहेत, कोरोना बाधित आहेत किंवा संशयित आहेत, त्यांच्या कुटुंबियांना किंवा अशा लोकांवर जे डॉक्टर नर्सेस उपचार करत आहेत त्यांना किरणा देणार नाही असं त्यांना वाईट टाकायचं किंवा त्यांना बहिष्कृत करण्याचे प्रकार काही समोर येतात. अशा तक्रारी अनेक तरी येत आहेत. तर आपलं काय त्यांना आदेश असणार? असं आहे की आता काही आम्हाला पण व्हॉट्सअप येतात. अमेरिकेमध्ये एक इंडियन महिला डॉक्टर जी आहेत ती ह्या रोगांवर उपचार करते कोरोनावर. तर तिला तिच्या घरासमोर लोकांनी जाऊन तिला तिचे आभार मानले. सगळ्या गाड्या, घोडे, पोलीस, तुमच्या फायर ब्रिगेड सगळ्यांनी जाऊन तिला सॅल्यूट केला आणि त्या उभ्या राहून त्या सॅल्यूटचा ते स्वीकार करत होते. म्हणजे आभार मानत होते की तुम्ही आमची सेवा करताय केली होतं. आता हे असं असताना आपण ह्या डॉक्टरांना बहिष्कृत करणं म्हणजे फारच झालं. काम कोण करणार? जर यांना जर अशा रीतीने आपण म्हणजे एक तर ते जीव धोक्यात घेऊन काम करतायत. पगारात पोट तर सगळ्यांनाच असते, तुम्हाला आम्हाला सुद्धा आहे, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचा जो आहे तो जीव आहे. आणि अशा ते काम करत आहेत अशा वेळेला त्यांना आपण मानसन्मान त्यांचा केला पाहिजे. उलट त्यांना आपण ते बहिष्कृत करायचं जे काय सुरू आहे काय मला असं वाटतं की लोकांना जनतेने जे आहे याचा गंभीरपणे विचार करा. तर असं करायला लागलं तर डॉक्टर एकसुद्धा तुम्हाला पुढे येऊन इलाज करायला तयार होणार नाही. उलट त्यांचं आपण ते मनोधैर्य वाढवायला पाहिजे. तर 2 दिवसापूर्वी राज ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये जे वाईनचे शॉप आहेत ते सुरू करावे महसूल वाढीसाठी असं त्यांनी काल सांगितलं. की त्यांची मागणी कितपत योग्य वाटते असं सरकारने त्यांनी जी मागणी केलेली आहे पुढच्या त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आज सरकारकडे पैसा नाही तर गरज आणि 20-22 कोटी रुपये या एक्साईज म्हणून येत असतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर जे सगळं काही मिळतच एवढंच आहे. 100 रुपयाची गोष्ट 500 रुपयाला घ्यावी लागते आणि सरकारचं सुद्धा नुकसान होतं म्हणून सुरू करावं. मला असं वाटतं काही त्याला काही लोकांना आक्षेपसुद्धा आहे. परंतु जे काही केंद्र सरकारने सांगितलं की सगळी दुकानं उघडी करा त्याच्यामध्ये सगळ्याला समावेश होईल असं मला वाटतं.